एकता व बंधुत्वाचा संदेश देत रमजान ईदनिमित्त शिवप्रेमी मुस्लिम मावळा प्रतिष्ठान आणि लॉयन किंग ग्रुप केडगावच्या वतीने दावते शीरखुर्मा पार्टीचे आयोजन। ज्येष्ठ नेते भानुदासजी कोतकर यांनी केले स्तुत्य उपक्रमाचे कौतुक। मुस्लिम धर्मियांमध्ये रमजानचा महिना अतिशय पवित्र असा मानला जात असून रमजान हा फक्त उपवासाचा नसून तो एक आत्मशुद्धी, त्याग, ब्रह्मचर्य, संयम आणि मानवतेचा संदेश देणारा असा हा मुस्लिम समाजासाठी पवित्र महिना मानला जातो। तर रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर एकात्मतेचा संदेश आणि सामाजिक एकोप्याचे जिवंत उदाहरण म्हणजे शिवप्रेमी मुस्लिम मावळा प्रतिष्ठान आणि लॉयन किंग ग्रुप केडगाव। एकमेकांची गळाभेट घेत सण उत्सवातून निर्माण झालेले एकोप्याचे वातावरण निर्माण करणारे, एकता आणि बंधुत्वाचा संदेश देणारा शिवप्रेमी मुस्लिम मावळा प्रतिष्ठान आणि लॉयन किंग ग्रुपच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही केडगाव परिसरात सर्व धर्मियांसाठी दावते शीरखुर्मा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। या शीरखुर्मा पार्टीला मोठ्या प्रमाणात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावत शीरखुर्म्याचा आस्वाद घेतला। तर उपस्थित मान्यवरांनी शिवप्रेमी मुस्लिम मावळा प्रतिष्ठान आणि लॉयन किंग ग्रुपच्या वर्षभर सुरू असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचे आणि शीरखुर्मा पार्टीचे कौतुक केले। विशेष म्हणजे या प्रसंगी महिला भगिनींसाठी स्वतंत्र अशी व्यवस्था करण्यात आली होती। तर ज्येष्ठ नेते भानुदासजी कोतकर यांनी रमजान ईद निमित्त मुस्लिम समाज बांधवांना शुभेच्छा देत या उपक्रमाचे कौतुक केले। सामाजिक कार्यकर्ते प्रतीक बारसे, युवा कार्यकर्ते ओमकार सातपुते, नगरसेवक अमोल येवले, वंचित बहुजन आघाडीचे सुशांत म्हस्के, नगरसेविका वर्षा काकडे, माजी नगरसेवक राहुल कांबळे, सचिन लोळगे, गणेश सातपुते, भूषण गुंड, पै वाहिद सय्यद, श्यामवेल पाडोळे, रवींद्र टकले यांनीही या दावते शीरखुर्मा पार्टीला हजेरी लावत मुस्लिम समाज बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देत शीरखुर्म्याचा आस्वाद घेतला। शिवप्रेमी मुस्लिम मावळा प्रतिष्ठान आणि लॉयन किंग ग्रुपच्या वतीने आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन मानसन्मान आणि स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवप्रेमी मुस्लिम मावळा प्रतिष्ठान आणि लॉयन किंग ग्रुपच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले। नमस्कार। सर्वप्रथम सर्व नगर शहरातील नागरिकांना मी माझ्या वतीने, आमच्या केडगाव ग्रामस्थांच्या वतीने ईदच्या खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो। ईद निमित्त केडगाव ग्रामस्थ येथील आमच्या सगळे हिंदू व मुस्लिम तरुण बांधवांच्या वतीने केडगाव या ठिकाणी ईद ए मिलादचा कार्यक्रम, हा शीरखुर्मा पार्टीचा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात, मोठ्या उत्साहानं सर्व समाजातील बांधव एकत्रित येऊन, सगळ्या माता भगिनी असतील, सगळे तरुण सहकारी एकत्रित येऊन हा कार्यक्रम शिवप्रेमी मुस्लिम मावळा या प्रतिष्ठानच्या मार्फत विविध रक्तदान शिबिर असेल, शालेय साहित्यांचं वाटप असेल व सर्वजणांना या ठिकाणी बोलून एक मोठ्या गोडधोड करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी केला जातो। असाच कार्यक्रम भविष्यातही केला जावो अशी आमची आतूनच सगळ्यांच्या वतीने इच्छा आणि आमचे प्रयत्न राहतील। असेच कार्यक्रम आपल्या वतीने इथून पुढील काळात जो हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देऊ इच्छितो असा छान असा कार्यक्रम हे सगळे तरुण सहकारी बांधव या ठिकाणी करतात। यांना आमच्या वतीने, माझ्या सातपुते कुटुंबियाच्या वतीने व नगर शहर शिवसेनेच्या वतीने, दिलीप दादा सातपुते साहेबांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो। या ठिकाणी शिवप्रेमी मुस्लिम मावळा मंडळाच्या वतीने सार्वजनिक शीरखुर्माचा रमजानीच्या निमित्त शीरखुर्माचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। या शिवप्रेमी मावळा मुस्लिम मावळा मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम केडगाव या परिसरामध्ये 26 जानेवारीच्या टायमाला गोरगरीब विद्यार्थ्यांना वही वाटप असेल, शालेय वस्तूंचं वाटप असेल, त्याचबरोबर शिवजयंतीच्या टायमाला रक्तदान शिबिर या ठिकाणी घेतलं जातं। असे उपक्रम या ठिकाणी या मंडळाच्या माध्यमातून केले जातात। त्याबद्दल मी सर्व मंडळाच्या सदस्यांचे मी कौतुक करतो। त्याचबरोबर सर्व मुस्लिम बांधवांना या रमजान ईदच्या पवित्र सणाच्या शुभेच्छा देतो। आज ईदच्या निमित्ताने आमच्या शाहूनगर भागातील शिवप्रेमी मुस्लिम मावळा संघटना, त्याचप्रमाणे लॉयन किंग ग्रुप यांच्या माध्यमातून या ठिकाणी शीरखुर्म्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। शहरातील प्रतिष्ठित लोकांनी तसेच या भागातील केडगाव भागातील प्रतिष्ठित लोकांनी या ठिकाणी भेट देऊन सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। आणि मी माझ्या परिवाराच्या वतीने, आमच्या छत्रपती शाहू मंडळाच्या वतीने आलेल्या सर्व मित्रमंडळीचं हार्दिक स्वागत करतो आणि या सर्व आयोजकांना तसेच त्यांच्या परिवाराला या ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज हिंदू आणि मुस्लिम समाजाचं ऐक्य असणारा, पवित्र मानला जाणारा रमजान सण
त्या सणानिमित्त शिवप्रेमी मावळा प्रतिष्ठान हे दरवर्षी शिरखुर्मा पार्टीचं आयोजन करीत असतात. त्याला मोठ्या संख्येने हिंदू व मुस्लिम मित्र तसेच सर्व मित्रमंडळी उपस्थित असतात व त्याचा प्रतिसाद असतो मोठा. आणि हे कार्यक्रम असाच इथून पुढे बी चालत राहावा ह्या शुभेच्छा.